नमस्कार मंडळी. काय धक्क्यातनं सावरलात की नाही? धक्का बसला असं तरी कसं काय म्हणता येईल? आपल्याला 1,200 धावा करता आल्या नव्हत्या साऊथ आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत जिंकण्यासाठी. दुसऱ्या कसोटीत 500 सव्वा करणं कोणाच्याच स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. पहिल्या कसोटीत आपण सुवर्णसंधी गमावली होती. पहिल्या डावात आघाडी घ्यायची मोठी शक्यता निर्माण झाली होती. आपण फक्त 30 धावांची आघाडी घेतली आणि आपण 30 धावांनी हरलो होतो. दुसऱ्या कसोटीत मात्र शेवटचा डाव परत आपल्याकडेच खेळायची वेळ आल्यामुळे साऊथ आफ्रिकेला फॉलोऑन देऊन डावाने जिंकता आलं नाही इतकंच म्हणता येईल फार तर. पण त्याच्यामुळे भारतातला सर्वात मोठा लाजिरवाणा पराभव झाला 408 धावांनी, सगळ्यांना माहिती आहे. तर विशेष धक्का बसला असंही म्हणता येणार नाही. आता या धक्क्यांची आपल्याला सवय करून घ्यायला पाहिजे. मागच्या वर्षी विराट, रोहित, अश्विन सगळे दिग्गज असतानासुद्धा न्यूझीलंडनी आपले घर में घुस के मारा 3-0. आता साऊथ आफ्रिकेने ऐतिहासिक कामगिरी केली, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आपण. कारण गेल्या 20 वर्षात त्यांना आत्तापर्यंतच्या जेवढे काही दौरे झाले 20 वर्षात 25 वर्षात त्यांना मालिका जिंकता आली नव्हती. हंसिक रोनी यांनी मालिका जिंकून दिली होती त्यांना 2-0. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा मालिका जिंकली आणि सगळेजण ते बहुमाच्या काय भुल्लासी वरलिया रंगा असं झालं होतं. बहुमाकडे बघून कुणालाच वाटत नव्हतं हा कसला कॅप्टन. दिसण्यापासनं, चालण्यापासनं, उंचीपासनं सगळ्याच गोष्टी त्याच्या विरोधात होत्या. पण विसरू नका की अशा विरोधात असतानाच त्यांनी WTC अजिंक्यपद जिंकलेलं होतं. आणि इथे चेष्टेत का होईना त्याला आपण थोडंसं स्लँग लँग्वेजमध्ये आपापसात जसं थोड्याफार शिव्या दिल्या जातात रोहित शर्माकडनं विराट कोहलीला, त्याच्या बाकीच्या प्लेयर्सला, तसंच आपण कुठल्याही प्लेअरबद्दल काही बोलत असतो. स्टंप माईक आता चालू असतात. विकेटकीपरपासनं लांब असल्यामुळे कदाचित बुमराला वाटलं असेल हे कॅच केलं जाणार नाही, किंवा आपण चेष्टेत नेहमी म्हणतो तसं त्याला थोडंसं ठेंगू म्हणून हिणवलं गेलं. आणि त्या ठेंगूपणानेच नंतर महान उंची गाठत भारताला पूर्णपणे लोटांगण घालायला लावलं, पूर्णपणे रांगायला लावलं, शरण यायला लावलं. आदल्या दिवशी जेव्हा दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशीच्या आधी 4थ्या दिवशीनंतर संध्याकाळी साऊथ आफ्रिकेने डाव का लवकर डिक्लेअर केला आणि एवढं 500 सव्वा 500 550चं आव्हान का देत बसले असं विचारल्यावर साऊथ आफ्रिकेच्या कोचच्या तोंडून निघून गेलं की आम्हाला सपशेल शरणागती पाहिजे, पूर्णपणे लोटांगण घालायला लावायचं आहे, इंडियाला रांगायला लावायचं आहे आणि पूर्णपणे त्यांना हद्दपार करायचं आहे या सामन्यातून, असं त्यांनी सांगितलं. त्या शब्दावरनं बराच गदारोळ झाला. तर बहुमानीसुद्धा असंच सुचवलं हळूच की बुमराही जे काही म्हणाला होता, बुमराचं नाव घेता त्यांनी सांगितलं की काही जणांनी नको त्या गोष्टी बोलल्यात. पण जाऊ दे, ती गोष्ट बाजूला. आता नक्की काय झालं आहे हे अजून कोणालाच समजलेलं नाही आहे. कारण समजलं असलं तरी त्याच्यावर लगेच कारवाई केली जाईलच असं नाही. कारण 3-0 नंतर आपण जागे झालो नाही. भारतात स्पिनिंग ट्रॅकवर येऊन आपल्याला हरवतायत म्हटल्यावर आपण कलकत्त्याला तीच घोडचूक केली. ग्राउंड्समनला त्यांचं काम करून दिलं नाही. पहिल्या दिवसापासून बॉल वळतील असं हट्ट धरला खेळपट्टीचा आणि पहिल्या कलकत्त्याच्या खेळपट्टीच्या धक्क्यातनं सावरलो नाही म्हणून गुवाहाटीच्या खेळपट्टीबद्दल जास्त ढवळाढवळ झाली नाही. पण त्याच्यामुळे साऊथ आफ्रिकेने जोरदार फायदा उचलत तब्बल 450च्या वर पहिल्या डावात धावा केल्या आणि भारताला आरामात 201 धावात गुंडाळलं. दुसऱ्या डावातही 5 बाद 260 असे धावा जिथे आरामात करू शकत होते साऊथ आफ्रिकन फलंदाज जडेजा विरुद्ध, वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध, कुलदीप यादव विरुद्ध, तिथे आपल्याला फक्त 140 धावा करता आल्या. सायमन हार्मर 36-37 वर्षाचा बॉलर येतो. मागच्या 2 दौऱ्यात त्याला अजिबात यश मिळालं नव्हतं, पण त्यांनी त्या अनुभवावरनं धडे घेतले. इंग्लंड काउंटीत कायम खेळतो तो. आत्तापर्यंत 1000पेक्षा जास्त त्याच्या प्रथम श्रेणी सामन्यातले विकेट झालेल्या आहेत. त्याला थोडंसं हलक्यात घेण्यात आलं आपल्याकडनं आणि डावखुऱ्या फलंदाजांची संख्या जास्त होती आपल्याकडे, त्याचाही त्याला फायदा झाला. त्यांनी तब्बल 17 बळी टिपले 2 कसोटीत आणि मालिकावीराचा किताब पटकावला त्यांनी. यान्सन नेहमीच आपल्याला त्रास देतो, पहिल्या कसोटीत विशेष जाणवलं नाही ते आणि धावसंख्या दोघांचीही कमी होती, त्याच्यामुळे फक्त 30 धावांनी भारत हरला होता. फक्त 30 धावांनी म्हणण्यापेक्षा फक्त 124 आपल्याला जिंकण्यासाठी करता आल्या नव्हत्या. मायक्रो यान्सननी परत दाखवून दिला आपला दर्जा नेहमीप्रमाणे. दुसऱ्या कसोटीत त्यांनी पहिल्या डावात 93 धावा केल्या. पहिल्या डावात चांगले बळी घेतले.
2-4 बळी घेतले, दुसऱ्या डावातही 1 बळी घेतला आणि पूर्णपणे भारताला दुसऱ्या कसोटीतून हद्दपार करून दिलं 0-2. तर आपलं एक BCCIचं बरं आहे, भारतीय क्रिकेटचं एक बरं असतं की थोडंसं जर कुणी दुःखात लोटलं आपल्याला, पाहुण्यांनी म्हणा, परदेशी म्हणा, इंग्लंड, आफ्रिकेत किंवा ऑस्ट्रेलियात जाऊन किंवा न्यूझीलंडमध्ये जाऊन आपण जेव्हा व्हाईट वॉश घेऊन येतो घरी, दरवेळेला न्यूझीलंडमध्ये असू दे किंवा अजून कुठे असू दे, ऑस्ट्रेलियाला असू दे, जसं मागच्या वर्षी सिडनीला आपण शेवटच्या कसोटीत हरलो, तर आपल्याकडे एक बरं असतं, काही ना काही कुठली दुसरी मालिका लगेच असते, काही नाही तर आपल्याला लगेच त्या दुःखावर उतारा असतो. आता ऑलरेडी मोठे मोठे नगारे पिटायला सुरुवात झाली आहे. रोको इज बॅक, रोहित शर्मा आणि विराट कोहली येत आहेत. आपण आता जोरदार पांढऱ्या बॉलच्या खेळण्याची तयारी करूया. वन डे मालिका आहे, नंतर T20 मालिका आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण लवकरच विसरून जाऊ. मागच्या वर्षी आपण बोललो होतो 3-0 नंतर विशेष याच्यावर काही कारवाई केली जाणार नाही. पण आता मात्र भारताला जर भारतात जिंकायचं असेल तर भरपूर वेळ बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड म्हणतात तसं जाऊन बसावं लागेल. नक्की काय चुकलं आहे बघावं लागेल. बऱ्याच गोष्टी चुकलेल्या आहेत. खेळपट्टी स्पिन धार्जिणी बनवण्यापासून, फक्त स्पिनर्सला साथ देत असं बनवण्यापासून, डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये, रणजी ट्रॉफीमध्ये, देवधर ट्रॉफीमध्ये, इराणी ट्रॉफीमध्ये जे खेळाडू चमकतात, बघा विदर्भासारखा संघातला एकही खेळाडू नाही आहे. विदर्भाने रणजी करंडक ट्रॉफी जिंकून दिलेली. रणजी करंडक जिंकणारे खेळाडू हे असे भारतातले स्पिन खेळपट्ट्यांवर खेळत असतात वर्षभर. तर आपलं करुण नायरला आपण बसवलेलं होतं, फक्त इंग्लंडला चान्स दिला त्याला, करुण नायरला बसवलं. सरफराज खान आपल्याला आवडत नाही. अभिमन्यू ईश्वरनला आपल्याला चान्स देता आला नाही. ऋतुराज गायकवाडला आपल्याला चान्स देता आला नाही. अशा खेळाडूंना जर आपण, जे भारतीय खेळपट्ट्यांवर सातत्याने यशस्वी ठरत आहेत, त्यांना जर आपण संधी दिली नाही, कसोटीपुरता वेगळा संघ ठेवायची किंवा गरज पडल्यास वेगळा प्रशिक्षकसुद्धा नेमायची गरज आता निर्माण झालेली आहे की त्यांनी फक्त कसोटीचा संघ कसा तयार होईल बघावं, कसोटीपुरतंच यावं आणि आपले दिग्गज आहेत त्यांची मदत घ्यावी. फलंदाजीसाठी म्हणा, पाहिजे तर सामुदायिक जबाबदारी घ्यावी. अगदी गंभीरवर पूर्ण भार टाकू नये किंवा गंभीरला फक्त वन डे आणि T20चाच कोच करावं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या फलंदाजांवर विश्वास ठेवून इतक्या घाणेरड्या खेळपट्ट्या बनवायची गरज नाही. ते गुवाहाटीला आपण तसं केलं, पण खेळपट्टे बनवली, थोडीशी पाटा खेळपट्टी होती कंपॅरेटिव्हली गुवाहाटीचे पहिले 2 दिवस, पण तिथे मात्र 150पेक्षा जास्त ओव्हर्स फिल्डिंग करायला लागल्यामुळे भारताला विशेष काही चमक दाखवता आले नाही. आपल्याला म्हणता येईल शुभमन गिलचं कारण आहे. शुभमन गिल खेळू शकला नाही दोन्ही कसोटी सामन्यात फलंदाज म्हणून, पण त्यांच्याकडेही कॅगिसो रबाडाचं कारण आहे. वर्ल्ड नंबर 1 बॉलर आहे तो टेस्टमधला, आजच्या घडीला पहिल्या दोघातिघात कायम असतो. तो नसतानासुद्धा त्यांनी आपल्याला आरामात हरवलेला आहे. तेव्हा शुभमन गिलचं कारण देऊन तितकं चालणार नाही. आपला शुभमन गिलला त्यांनी निगेट केलं. पण हा जो अट्टाहास आहे आपला, तथाकथित अष्टपैलू खेळाडू आपण जे खेळवतो, अष्टपैलू खेळाडू म्हणजे जनरली अशी व्याख्या केली जाते कायम एक्सपर्टकडनं की केवळ त्याच्या फलंदाजीवर किंवा गोलंदाजीवर त्याला त्या संघात समावेश करून घेता यायला पाहिजे स्वतःला. कपिल देव असू दे, रवींद्र जडेजा गेल्या 3-4 वर्षातला फलंदाजी चांगली सुधारल्यामुळे असू दे, यांना तुम्ही सध्या अष्टपैलू म्हणू शकता. जॅक कॅलिससारखा साऊथ आफ्रिकेकडे होता, केवळ निव्वळ फलंदाजीचे किंवा गोलंदाजीच्या जीवावर त्याला आतमध्ये येता यायला पाहिजे. वॉशिंग्टन सुंदर फलंदाज म्हणून हळूहळू डेव्हलप होतो आहे आणि अश्विनचा दर्जा गाठायला त्याला अजून बरीच वर्ष लागणार आहेत. त्याला जर फलंदाज म्हणून तयार केलं तर तो 3ऱ्या क्रमांकावर. आणि हास्यास्पद म्हणजे खेळाडूंवर थोडासा विश्वास टाकावा लागणार आहे. सध्या असं झालं आहे की खेळाडू घाबरून खेळतात. साई सुदर्शननी 50, 60, 70, 80 धावा केल्यावर सुद्धा दुसऱ्या कसोटीत त्याला बसावं लागलं, तर त्याला विश्वासात घेऊन समजवता यायला पाहिजे. त्याचा जो काही कॉन्फिडन्स असेल तो परत बिल्डअप होत नाही लवकर. आणि 3ऱ्या क्रमांकाचं आपलं दुखणं अतिशय वाईट झालेलं आहे. चेतेश्वर पुजाराला आपण डावलल्यापासनं, त्यांनी नालेदानीनंतर निवृत्त झाल्यापासनं कोणी आपल्याला 3 नंबरचा भरोशाचा फलंदाज मिळालेला नाही आहेत. 3 नंबरवर संगीत खुर्चीचा खेळ झालेला आहे. सध्या 5-6 जणं आपण खेळून बघितले त्या जागेवर, पण अजून कोणाचाही विशेष उजेड पडलेला नाही. आणि मगाशी एक सगळ्यात महत्त्वाचं नाव, मोठं नाव माझ्याकडनं सांगायचं राहून गेलं, अजिंक्य रहाणे बिचारा अजूनही आशा धरू नये की आपल्याला कसोटी खेळायला मिळेल. इंग्लंडला त्याला नेलं नाही, ठीक आहे. रोहित शर्माला इंग्लंडला खात्री नव्हती संघात स्थान मिळवायची म्हणून त्यांनी रिटायरमेंट डिक्लेअर केली. अजिंक्य रहाणे
बऱ्यापैकी आशेवर होता इंग्लंडला कदाचित आपल्याला नेतील. इंग्लंडला नेलं नाही, पण भारतात न्यूझीलंडकडनं आपण 3-0 हरतोय म्हटल्यावर अजिंक्य रहाणेला, जेव्हा विराट कोहली आणि पुजारा नाही आहे आणि रोहित शर्मा रिटायर झालेले आहेत, तेव्हा अजिंक्य रहाणेला संधी देऊन बघायला काहीच हरकत नव्हती. अगदी शुभमन गिलच्या कॅप्टनशिपखाली सुद्धा तो आनंदाने खेळला असता. आणि शुभमन गिल तर दुसऱ्या ह्याच्यात नव्हताच. पंतला अजून कसोटी सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी निभावण्यासाठी अजून बरीच मजल मारायची आहे. तर अशी बरीच कारणं आहेत. खेळपट्ट्या कशा बनवायच्या, कोचनी सगळ्यांना कॉन्फिडन्स द्यायचा की नाही, स्पेशालिस्ट बॅट्समन आणि स्पेशालिस्ट बॉलर खेळवायचे की नाही, 6व्या क्रमांकापर्यंत किंवा 5व्या क्रमांकानंतर तथाकथित अष्टपैलू खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या जीवावरच पूर्ण मालिका जिंकता येते की नाही, हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आपले दिग्गज आहेत फलंदाजीसाठी, राहुल द्रविड केव्हाही मार्गदर्शनाला तयार आहे. ही चटकन सुटणारी नावं म्हणजे विवेश लक्ष्मण लगेच तयार आहे केव्हाही. अनिल कुंबळे आपला आहे, स्पिनर्सला मार्गदर्शन केव्हाही करू शकतो. फास्ट बॉलरसाठी जहीर खानसारखे दिग्गज आपल्याकडे आहेत. तर केवळ गंभीरवर सगळं अवलंबून न ठेवता, कदाचित गंभीरला हँडल करता आलं नसेल प्लेअरला नीट, गंभीरच्या खात्यात जमेची बाब एवढीच की त्यांनी 2-2 बरोबरी केली इंग्लंडला. त्याच्यामुळे आपल्या परत अपेक्षा वाढल्या होत्या की वर्षानुवर्षे जसं आपण पाहुण्या संघांना इथे चितपट करत आलो आहे, वर्षानुवर्षे म्हणजे अझरुद्दीनच्या जमान्यात तर आपण हरवतच होतोच. टॉस अझर जिंकायचा, पहिली फलंदाजी करायचो आपण, 500-550 करायचो, दुसऱ्या दिवशी चहा पानानंतर पाहुण्यांना खेळायला द्यायचो, 2-3 गडी त्याच्यात बाद व्हायचे आणि उरलेले 2-3 दिवस बिचारे मॅच कशी वाचवायची, सामना कसा वाचवायचा असं करायच्या. अगदी सौरव गांगुलीच्या जमान्यात सुद्धा असंच झालं, विराट कोहलीच्या जमान्यात सुद्धा असंच झालं. पण टॉस हारल्यावर सुद्धा आपण जिंकत होतो. पण टॉसचं कारण देता येणार नाही, कारण पहिल्या कसोटीत आपल्याला साऊथ आफ्रिकेला 159 धावांवर बाद केल्यावर आपण फक्त 189 धावा केल्या होत्या. साधारण आकडेवारीत सांगायचं झालं तर फेब्रुवारी 13 पासून सप्टेंबर 24पर्यंत भारत 52 कसोटी खेळला घरच्या मैदानावर, त्यातल्या 42 जिंकल्या तब्बल, आणि फक्त 4 कसोटी सामने हरला होता. पण आता मात्र गेल्या 12 महिन्यात आपण हा 5वा पराभव बघितलेला आहे. अतिशय लाजिरवाणा, व्हाईट वॉश झालेला आहे. बहुमाचं कॅप्टनशिप रेकॉर्ड त्याच्या उंचीकडे, त्याच्या बॉडी लँग्वेजकडे, कशाकडेही न बघता त्यांनी अजिबात उड्या मारल्या नाहीत, त्वेषाने काही केलं नाही किंवा असे मोठे मोठे फोटो दिले नाहीत. फोटो सेशनच्या वेळेला सगळे जसे अलीकडे तुम्ही कुठल्याही BCCIच्या कुठल्याही संघाचे सध्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर फोटो काढून बघा, सगळे असे रागाने ओरडताना, त्वेषाने हे करताना असतात सगळे खेळाडू, भले त्याचा स्वभाव असं नसो. तर तसे काही त्याचे फोटो आले नाहीत साऊथ आफ्रिकेच्या पेजवर. पण तर बहुमानी हा अजिंक्य कर्णधार ठरलेला आहे सध्या. बहुमानी 12पैकी फक्त 1 कसोटी सामना अनिर्णित राहिलेला आहे. बाकी 12 कसोटी सामन्यात त्यांनी जी कर्णधार पदाची जबाबदारी निभावली, कॅप्टनशिप केली, त्याच्या 12पैकी 11 सामने जिंकलेले आहेत. उगीच नाही ते WTC चॅम्पियन झाले, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. तर आता जाऊ दे हे सगळं. मागे पण आपण म्हटलं होतं 3-0 जेव्हा न्यूझीलंडशी हरलो, सिडनीला जेव्हा कसोटी हरून आलो मागच्या वर्षी, रोहित शर्मा बाहेर बसला वगैरे सगळ्या त्या गोष्टी, तेव्हासुद्धा आपण म्हटलं होतं नंतर आपली पुढची अफूची गोळी आपल्याला वाट पाहते आहे. काही नाही तर T20 वर्ल्ड कप आहेच पुढच्या वर्षी परत, आणि दर 2 वर्षांनी T20 वर्ल्ड कप आहे. काही नसलं तर IPL असतंच आपल्याला सगळं विसरून जायला. तेव्हा आताही तसंच होणार आहे. कोणी सिरियसली घेईलच की नाही ते बघावं लागेल, कारण आता लगेच आपलं सिरियसली हे सगळं घेण्यात आलं, कसोटीतला लाजिरवाणा पराभव, तरी लगेच त्याची फळं मिळतीलच असं नाही. पण आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. जवळजवळ पुढच्या जुलै-ऑगस्टमध्ये आपल्याला श्रीलंकेत जायचं आहे, नंतर न्यूझीलंडशी खेळायचं आहे, नंतर ऑस्ट्रेलियाशी खेळायचं आहे. तर हे WTC फायनलला जाण्याचं स्वप्न जवळजवळ भंगल्यात जमा आहे आपल्या. पण निदान श्रीलंकेशी तरी पुढच्या वर्षी जेव्हा खेळू आपण, तेव्हा त्याच्यासाठी कसोटी संघाची नीट तयारी होती की नाही ते बघणं जरा औत्सुक्याचं ठरेल. अगदी आपण लगेच गंभीरला घरी बसवलं आणि सगळे प्रश्न सुटणार आहेत असं नाही. आपल्याकडे प्लेयर होते, त्यांना आपण संधी दिली नाही. ज्यांना संधी दिली त्यांना पूर्णपणे कॉन्फिडन्स नव्हता, विश्वास नव्हता, किंवा त्यांचं स्किल कमी पडलं. साई सुदर्शन असू दे, वॉशिंग्टन सुंदर असू दे गोलंदाजीच्या बाबतीत, आणि बाकी बरीच नावं घेतली जात होती. देवदत्त पडिक्कलला वगैरे खेळवलं जाईल की काय. पण सुरुवातीला जी नावं घेतली त्याच्यापैकी त्यांना पसंती द्यावी लागेल, त्यांना
अजून थोडा करुण नायर अजूनही फॉर्मात आहे, अजूनही आपण त्याला विचार करत नाही. पण कसोटी सामन्यासाठी निदान भारतात खेळायचं असेल तर भारतात खेळण्यासाठी तरी वेगळा संघ आणि शक्य झाल्यास वेगळा कोच भारताने ठेवला पाहिजे. पूर्वी जेव्हा कसोटी सामन्याची मालिका असायची तेव्हा आपण 2-2 आठवडे कसोटी खेळाडूंचं शिबिर घ्यायचो. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळता येईल हे बघायचो. यावेळेला झालं काय, ऑस्ट्रेलियात वन डे खेळून आले, त्यातले 4-5 प्लेयर आपले कसोटीत खेळणार होते. 2-3 दिवसाचं एक फिटनेस शिबिर वगैरे घेतलं जातं आणि त्याच्यातच त्याची छायाचित्र छापून येतात, सगळीकडे रील बनतात, किती जोरात प्रॅक्टिस चालू आहे. पण तेवढी पुरेशी नाही आहे. कसोटी खेळायला जेव्हा आता भारतात परदेशी संघ येतात, न्यूझीलंड पूर्ण तयारी करून येतं. मागच्या वर्षी श्रीलंकेत हरवून आलं होतं न्यूझीलंड, ते पूर्ण प्रॅक्टिसमध्ये होते अशा प्रकारच्या भारतीय उपखंडातल्या खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी. यावर्षी पाकिस्तानला 1-0 मारून आलं साऊथ आफ्रिका. व्यवस्थित सगळे सेटल्ड होते, कसोटी क्रिकेट खेळत होते. कसोटी क्रिकेटची त्यांचा संघ वेगळा आहे, त्यांचा कर्णधार वेगळा आहे अर्थातच, काही जणांचा कोच जरी एक असला तरी. त्याच्यामुळे ते व्यवस्थित प्रॅक्टिसमध्ये होते. आपली मंडळी काय ऑस्ट्रेलियात जाऊन मालिका खेळून आली, ज्याला आता व्हाईट बॉल क्रिकेट असं म्हटलं जातं, मर्यादित षटकांचं असं फार क्वचित म्हटलं जातं. लिमिटेड ओव्हरच्या मालिका आपण खेळून आलो, त्यातलेच काही खेळाडू याच्यात खेळले आणि आपण गृहीत धरून चाललो काय ते एक फ्लूक झाला. साऊथ आफ्रिकाने WTC चॅम्पियनशिप जिंकली, पण भारतात आपल्याला कोण हरवणार आहे. पण ही मस्ती म्हणा, मरगुरी म्हणा, हा माज म्हणा भारताचा चांगलाच उतरवलेला आहे. ऐतिहासिक कामगिरी केली आहे साऊथ आफ्रिकेने, त्यांचं आपण अभिनंदन करू. आणि सध्या तरी आपल्याला विसरायला गोळी आहेच. परत शनिवारी 30 नोव्हेंबरपासून परत वन डे मालिका आहे, नंतर T20 मालिका आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली. आणि आता KL राहुल आहे, पंतवर जबाबदारी टाकण्यात आलेली नाही आहे. व्हाईस कॅप्टन बहुतेक पंत एकदा झालेला होता वन डेमध्ये, किंवा जडेजालाही जबाबदारी दिलेली नाही, तर KL राहुल आहे. त्याच्यामुळे शुभमन गिल जरी नसला तरी ऋतुराज गायकवाडला संधी मिळेल का याची शक्यता कमी वाटते 4थ्या क्रमांकावर, कारण लेफ्ट हँडर तिलक वर्माची वर्णी लागायची शक्यता जास्त आहे. बघूया काय होतं आहे वन डेमध्ये, ऋतुराज गायकवाडला खेळायला मिळतं आहे की नाही. महाराष्ट्राच्या आपल्यासाठी जो औत्सुक्याचा विषय, आणि अर्थातच वन डे मालिका, T20 नंतर पुढच्या वर्षीचा वर्ल्ड कप, नंतर IPL आपल्याला आठवणारसुद्धा नाही. पुढच्या वर्षी परत कसोटी सामना आपण श्रीलंकेबरोबर खेळू, तेव्हा की आपली काय वाईट अवस्था झाली होती, आणि परत आपण अपेक्षा ठेवून बसू आणि कदाचित श्रीलंकासुद्धा आपल्याला धक्का देईल. आपल्या सुदैवाने बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला आपण हरू शकलो. अश्विन असू दे, श्रेयस अय्यर असू दे, यांच्या कामगिरीमुळे का होईना. पण आता परत तसे सोनियाचे दिवस येत आहेत की नाही भारतीय कसोटी संघाला, बघूया आपण. त्याच्यासाठी आपल्याला वर्षभर जवळपास वाट पाहावी लागेल. तर आपण आता वन डे मालिकेचा आनंद घेऊया 30 नोव्हेंबरपासून. भेटूया परत, तोपर्यंत नमस्कार.